Hey everyone, this is TJ here and welcome to my YouTube channel English Guru Learn to Speak English with TJ. फ्रेंड्स, मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं यस प्लस व्ही प्लस ओ, दॅट इज सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे एखादं वाक्य मराठीतून इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट केलं जातं ते बघितलं. त्यानंतर आपण बघितलं टाइप्स ऑफ टेन्सेस. ओके, टाइप्स ऑफ टेन्सेस, टेन्स अँड टाइप्स ऑफ टेन्सेस. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द व्हेरी फर्स्ट टेन्स, दॅट इज सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्याला आपण म्हणतो साधा वर्तमान काळ, सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्याचं स्ट्रक्चर बघणार आहोत आणि आपण त्याची एक्झाम्पल्स पण बघणार आहोत डीपमध्ये. ओके, सो प्लीज वॉच दिस एंटायर व्हिडिओ टू अंडरस्टँड सिम्पल प्रेझेंट टेन्स क्लिअरली, नो डाउट्स. Simple present tense, साधा वर्तमान काळ. Now the structure of this tense is, this is number one tense. Structure yes plus v1 in bracket yes or es plus o. This is the structure of simple present tense, guys. Now I am going to explain this. मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. यस म्हणजे सब्जेक्ट राईट. तर सब्जेक्ट कोणताही असेल, आय दे वी यू, किंवा ही शी इट, किंवा नाऊन असेल, नेम असेल, ओके, नाव असेल एखादं. ओके, तर यस आय दे वी यू असताना V1 असतं, त्यावेळेस यस किंवा यस लागत नाही वर्बला, प्लस ऑब्जेक्ट. पण ही शी इट असेल, नाव असेल एखादं, तर यस किंवा यस लागतं वर्बला. म्हणतोय मी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वी आर टॉकिंग अबाउट. ओके, सो यस प्लस V1 इन ब्रॅकेट यस और ES प्लस ओ. वर्बला यस किंवा यस लागतं केव्हा? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जेव्हा सब्जेक्ट ही शी इट किंवा एखादं नाव असतं राईट, तेव्हा आपण यस किंवा यस लागतो. ते पुढे बघू आपण एक्झाम्पलनुसार. लेट्स गो टू द एक्झाम्पल्स. या सिम्पल एक्झाम्पल विल टेक. सिम्पल एक्झाम्पल घेऊयात आपण. मी क्रिकेट खेळतो. मी क्रिकेट खेळतो. तर यामधलं यस फाइंड आउट करावं लागेल, व्ही फाइंड आउट करावं लागेल आणि ओ फाइंड आउट करावं लागेल. सो मी सब्जेक्ट, खेळतो, वर्ड, ऑब्जेक्ट, राईट. सो लेट्स ट्रान्सलेट दिस सेंटेन्स इन टू इंग्लिश. सो मी आय खेळतो, प्ले what? Cricket. I play cricket. मी क्रिकेट खेळतो. Let's go to another example, students. Let's go to another example. दुसरं एक्झाम्पल बघूयात आपण. ते दररोज 1 तास पोहतात. ओके, लेट्स सी. ते दररोज 1 तास पोहतात. दिस इज द अनादर सेंटेन्स and we'll see how it becomes in simple present tense in English. ओके, तर ते मीन्स ग्रुप ऑफ पीपल. ग्रुप, त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये दे. सो दिस इज सब्जेक्ट. सो दे पोहतात. स्विम, वर्ड. दिस इज टोटल ऑब्जेक्ट. दे स्विम 1 hour every day. They swim 1 hour every day. They swim 1 hour every day. So they is a subject, swim is a verb, and V1 verb first form, and this is total object. Yes plus V1 plus O. That's it. Okay, ते दररोज 1 तास पोहतात. Let's go to another example. आपण दुसरे एक्झाम्पल आणखीन बघूया.
आम्ही दररोज शाळेला जातो. आम्ही दररोज शाळेला जातो. आम्ही मीन्स वी सब्जेक्ट, जातो वर्ड, व्हेरी क्लिअर. दिस इज यस and this is v1 and this is total object. Very good. Now आम्ही वी जातो गो, जातो गो कुठे? टू स्कूल. एव्हरी डे, दररोजसाठी एव्हरी डे. या व्हेरी सिम्पल ट्रान्सलेशन. मराठी टेन्स into English tense same, you know. We go to school every day. आम्ही दररोज शाळेला जातो. बस yes, always remember v1 go. Okay, let's go to another example. Let's go to next example. तू खूप छान इंग्रजी बोलतोस. किंवा तुम्ही खूप छान इंग्रजी बोलता. नो प्रॉब्लेम. तू खूप छान इंग्रजी बोलतोस किंवा तुम्ही खूप छान इंग्रजी बोलता. दिस एक्झाम्पल विल सी नाव. सो दिस तू मीन्स यस सब्जेक्ट. सो दिस इज यस. बोलतोस वर्ड v1 वर्ड अँड खूप छान इंग्रजी, यु नो दिस इज ऑब्जेक्ट. याला ऑब्जेक्ट म्हणतो आपण. ओके, तर आपण हे इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करूयात आपण आता. ओके, तर तू साठी यू बोलतो स्पीक इंग्लिश व्हेरी नाईस. यु नो तू खूप छान इंग्रजी बोलतोस. यू स्पीक इंग्लिश very nice. No problem. See here, you speak English very nice. So here this you is subject, speak is verb, and this is total object. Yes plus v1. This speak is v1. Always remember speak, right? Like this. तू खूप छान इंग्रजी बोलतोस. You speak English very good or very nice. That's it. You know. Let's go for one more example. I'm trying to change the subject. Okay, so I, they, we, you. I have done I, they, we, you. If you see, तर वर्बला कुठे यस किंवा यस लागलेलं नाहीये. ओके, आता यसला वर्बला यस किंवा यस लागेल. लेट्स सी. लेट्स गो टू द एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल्स. तो गाडी चालवतो. तो गाडी चालवतो. तो गाडी चालवतो. हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. ओके, तर यामधलं सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट आपल्याला लगेचच कळतं. ओके, सो दिस इज सब्जेक्ट, दिस इज वर्ब, दिस इज ऑब्जेक्ट. लेट्स ट्रान्सलेट दिस सेंटेन्स इनटू इंग्लिश. तो ही चालवतो. ड्राइव्ह, ड्राइव्स. इथे ड्राइव्स यस लागेल. ड्राइव्स. ओके, ही ड्राइव्स काय? अ कार. ही ड्राइव्स अ कार. सो दिस इज सब्जेक्ट प्लस v1 इन ब्रॅकेट यस. यस लागलं इकडे वर्बला कारण सब्जेक्ट ही आहे. अँड देन ऑब्जेक्ट अ कार. ही ड्राइव्स अ कार. ही ड्राइव्स अ कार. यस प्लस v प्लस ओ. पण वर्बला यस लागलं इकडे. वर्बला यस लागलेला आहे. ऑलराईट. या सब्जेक्ट ही शीट असताना यस किंवा यस लागतं. आता ते यस लागलेलं आहे. ओके, यस कुठे लागतं ते पण बघूयात आपण. ओके, थोडंसं मोठं वाक्य घेऊयात आपण. यस,
ती दररोज संध्याकाळी मार्केटला जाते, नेहमी जाते, दररोज संध्याकाळी जाते, मार्केटला जाते. सो शी इज अ सब्जेक्ट, दिस इज सब्जेक्ट, जाते वर्ड, आणि दिस इज टोटल ऑब्जेक्ट. ओके, यस प्लस व्ही प्लस ओ. आता हे इंग्लिशमध्ये आपल्याला ट्रान्सलेट करावं लागेल, बघू कसं होतं ते वाक्य. ती शी जाते, गो पण इथे यस लागेल, गोज कुठे, टू मार्केट. केव्हा, एव्हरी डे इन द इव्हनिंग. बघा, व्हेरी सिंपल. शी गोज टू मार्केट एव्हरी डे इन द इव्हनिंग. शी goes to market every day in the evening, right? So this is yes, this is v1 bracket es plus this is o, yes plus v1 in bracket yes और es, मग इथे es लागलेला आहे and o. आता yes आणि yes कुठे लागतं, इथे एखादं नाव पण असू शकतं शीच्या ठिकाणी. मे बी टीना, यू कॅन से टीना गोज टू मार्केट एव्हरी डे इन द इव्हनिंग, राईट? यू कॅन से दॅट. ओके, लाईक दिस. सो यस प्लस व्ही प्लस ओ. पण इथे लक्षात ठेवा, यस वर्बला यस किंवा यस लागतं, दॅट विल सी. आता यस आणि यस कुठे लागतं, यस किंवा यस कुठे लागतं ते बघूयात आपण, ते तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. ओके, बघा आता मी सांगतो, तो रूल खूप महत्त्वाचा आहे. आपण कायम कन्फ्यूज होतो यस कुठे लावायचं किंवा यस कुठे लावायचं ॲक्च्युली. ओके, तर मी काही शब्द लिहितो आणि त्याला काय लागतं ते बघूया शेवटी. कॅच, स्मॅश, पास, झेरॉक्स अँड देन गो. बघा, व्हॉट व्हेरी सिंपल रूल. कॅच, स्मॅश, पास, झेरॉक्स, गो वर्ब्स आहेत. वर्बचं शेवटचं लेटर काय आहे बघूयात आपण. शेवटचं तर कॅच आहे, म्हणून याचं काय होतं, कॅचेस. शेवटचं लेटर आहे कॅच म्हणून कॅचेस. याचं काय होतं बघू आपण. एस एच आहे शेवटचं लेटर, तर स्मॅशेस होईल, स्मॅशेस. ओके, एस एच आहे. ऑलराईट. पास, यु नो डबल एस आहे शेवटचं लेटर, सो पासेस. झेरॉक्स एक्स आहे, एस लागेल. गो आहे तर गोज, ओ आहे. ओके, म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट जेव्हा ही शी इट किंवा नेम असेल, नाऊन असेल, ओके, तेव्हा वर्बला यस किंवा यस लागतं. पण यस आणि यस कसं लावतात ते आपण इथे बघतोय. जेव्हा शेवटचं लेटर यु नो सी एच, एस एच, डबल एस, एक्स आणि ओ असेल, तेव्हा आपण ई एस लावतो. ओके, आणि बाकीच्या वेळी आपण यस लावतो वर्बला. ऑल द टाइम ओनली यस. आणि हे केव्हा, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जेव्हा सब्जेक्ट ही शी इट असतात, तेव्हा ही शी इट पैकी कोणी असेल तेव्हा आपण वर्बला यस किंवा यस लावतो. यस केव्हा लावतो, जेव्हा सी एच, एस एच, डबल एस, एक्स, ओ असं नसेल तेव्हा आपण काय लावतो, यस लावतो. आणि जेव्हा वर्बचं शेवटचं लेटर सी एच, एस एच, डबल एस, एक्स अँड ओ असेल तेव्हा आपण ई एस लावतो. दॅट्स इट गाईज. दिस इज द ओनली सिंपल रूल इन सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे एक्झॅक्टली मी तुम्हाला काय सांगतो. ओके, तर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, त्या टेन्समध्ये त्याला आपण साधा वर्तमान काळ म्हणतो मराठीमध्ये. आणि ते सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कोणत्या गोष्टी सांगतो, तर नेहमीच्या सवयी सांगतो, जे आपण नेहमी करतो. डेली हॅबिट्स सांगतो आपण, डेली हॅबिट्स सांगतो. कधी कधी काही गोष्टी करतो त्या आपण या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सांगतो आपण, राईट. अँड आपण या टेन्समध्ये सत्य सांगतो. सत्य, जसं काही ज्या सत्य आहेत, काही गोष्टी इकडे आपल्या पृथ्वी तलावर किंवा युनिव्हर्समध्ये ज्या सत्य गोष्टी आहेत त्या सांगताना आपण काय करतो, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सांगतो. म्हणजे त्याला वैश्विक सत्य वगैरे म्हणतो आपण ना, युनिव्हर्सल ट्रूथ वगैरे असेल तर ते आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सांगतो.
जसं सन रायजेस इन द ईस्ट, हे एक्झाम्पल बघूया आपण. सत्य म्हणजे बघूया काय ऍक्च्युली. ओके, सत्य कशी काय ऍक्च्युली, दिस वॉट एक एक्झाम्पल बघूयात आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सत्य म्हणतो युनिव्हर्सल ट्रूथ असलं पाहिजे ऍक्च्युली. तर सन रायजेस इन द ईस्ट, सन रायजेस इन द ईस्ट. You can say the sun rises in the east, no problem. Sun rises in the east म्हणजेच काय, सूर्य पूर्वेला उगवतो, राईट, पूर्वेला उगवतो. दॅट इज, हे सत्य आहे, राईट, हे सत्य आहे. दॅट्स वाय यू कॅनॉट चेंज इट. हे सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगावं लागेल आपल्याला. ऑल राईट, that's it guys. Means I try to explain in this video that simple present tense, साधा वर्तमान काळ. मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा त्यात तुमच्या डाऊट्स क्लिअर झाले असतील हा व्हिडिओ पाहून, तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये सिम्पल पास्ट टेन्स बद्दल बोलेल. त्यामध्ये आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स घेणार आहोत आणि तुमच्या डाऊट्स सगळ्या क्लिअर होतील. तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. Take care. Bye everyone.